तर आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि जनतेचा कौल ईव्हीएम मध्ये कैद झालाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई ॲक्सिस पोलानुसार महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागांचा अंदाज, तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा येण्याची शक्यता। पुण्यात प्राप्तच्या एक्झिट पोलानुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज। पिंपरी प्राप्तच्या एक्झिट पोलानुसार भाजपला 64 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 9 तर अजितदादांची राष्ट्रवादी 51, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा आणि काँग्रेस आणि वंचितला प्रत्येकी 1 जागा। कोल्हापूर जेडीएसच्या एक्झिट पोलानुसार कोल्हापुरात सर्व पक्षांमध्ये अटीतटीचा सामना, भाजपला 29 ते 32 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागा, तर काँग्रेसला 19 ते 23 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, ठाकरेंना 3 ते 4 आणि इतरांना 2 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज। राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 51 ते 55% सरासरी मतदान झाल्याची शक्यता। पुण्यामध्ये 53%, नागपुरात 51%, मालेगावमध्ये 67%, तर परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 65% मतदान झाल्याचा अंदाज। अंतिम आकडेवारी उद्या निवडणूक आयोग जाहीर करणार। पुण्यातील मतदान केंद्रावर मतदानासाठी वेळ वाढवून दिल्यानं गोंधळ पाहायला मिळतोय, त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले। यावेळेला सावित्रीबाई फुले स्मारक केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता, पोलिसांनी गेट बंद केलेलं होतं। मतदार यादीत वनमंत्र्यांचं नाव सापडेना, नवी मुंबई महापालिकेत मतदानासाठी गणेश नाईकांची धावपळ पाहायला मिळाली। तासभराच्या धावपळीनंतर मतदार यादीत नाईकांना नाव सापडलं, तर इतर मतदारही संतापले। मुंबईत अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट पाहायला मिळाली, तर काही मतदारांची नावं यादीत नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचा आरोप करण्यात आला। अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रशासनाची मोठी धावपळ झाली, रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप पाहायला मिळाला। बीआर हायस्कूल मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। चंद्रपूरच्या प्रभाग 5 मध्ये मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मतदान केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असतानाही व्हिडिओ काढण्यात आला। हा व्हिडिओ कोणी काढला याबाबत अद्याप अस्पष्टता जी आहे ती असल्याची माहिती मिळते।